हॅलो सर्वांना, आपण आज बघणार आहोत शेंगदाण्याची चटणी, जेवणाची चव वाढवणारी, ती सुद्धा लाल सुक्या मिरच्या टाकून अगदी घरगुती पद्धतीने. म्हणजे आपण जी दुकानातून आणून मिरची पावडर टाकून जी बनवतो त्यापेक्षा खूप जास्त चवीला अशी जर आपण मिरची टाकून बनवली तर चटणी लागते. आपण आधी लोखंडी तव्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतले थोड्याशा तेलामध्ये. त्यानंतर आपण लाल मिरची देखील भाजून घेतलेली आहे. त्यानंतर आपण मिरची मीठ घालून आधी वाटून घेतली मिक्सरला. मग शेंगदाणे लसूण टाकले आणि अशी आपली रुचकर चटणी तयार झाली. थँक्यू सर्वांना.